मारकुडा नगरसेवक रमेश म्हात्रेला हायकोर्टाने दिलासा दिलेला नाहीये। तपास पूर्ण न झाल्याने जामीन नाकारण्यात आला आहे। साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू असल्याचं कोर्टाने म्हटलंय। म्हात्रेच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी आता 6 ऑगस्टला होणार आहे। एक मोठी बातमी आपण बघतोय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा शिवसेनेचा मारकुडा नगरसेवक रमेश म्हात्रेला हायकोर्टाने दिलासा दिलेला नाहीये। तपास पूर्ण न झाल्याने जामीन नाकारण्यात आलेला आहे। साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू असल्याचं कोर्टाने म्हटलंय। म्हात्रेच्या जामीन अर्जावर आता पुढील सुनावणी 6 ऑगस्टला होणार आहे। वेगवेगळी कारणं देत म्हात्रेनं जामीन मिळावा यासाठी कोर्टाला विनंती केलेली होती, मात्र जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्यानंतर आता हायकोर्टानं सुद्धा रमेश म्हात्रेचा जामीन फेटाळून लावलेला आहे। आता 6 ऑगस्टला यावर सुनावणी होणार आहे। थेट जाऊयात, आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत। सीमा, आपण बघतोय हायकोर्टानं सुद्धा रमेश म्हात्रेला दिलासा दिलेला नाहीये। नक्कीच मागच्या वेळी जेव्हा सुनावणी पार पडलेली होती तेव्हा रमेश म्हात्रे प्रकरणी एकीकडे उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रे यांना जामीन देण्यास नकार दिलेला होता, तेव्हा मात्र कल्याण सत्र न्यायालयावर देखील ताशेरे ओढलेले होते। अद्याप आज देखील रमेश म्हात्रे प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि तपास अद्यापही बाकी असल्याने तात्काळ जामीन देता येणार नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाकडनं हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। पुढची सुनावणी ही 6 ऑगस्ट पर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे। दिवसेंदिवस उच्च न्यायालयामध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा सुनावणी पार पडते तेव्हा डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी रमेश म्हात्रे याच्या अडचणीत वाढ होती। खरं तर सुरुवातीला कल्याण सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलेला होता, तो जामीन उच्च न्यायालयाने त्या जामिनाला स्थगिती दिलेली होती। सुओ मोटो घेत कोर्टाने हे संपूर्ण प्रकरण स्वतःच्या हातात घेतलेलं होतं। त्यानंतर जेव्हा सुनावणी पार पडली तेव्हा रमेश म्हात्रेंना तर धक्का दिलेला होता, मात्र दुसरीकडे कल्याण सत्र न्यायालयाला देखील सुनावलेल्या जामिनावरती ताशेरे ओढलेले होते आणि आज अद्यापही तपास जो आहे तो पूर्ण झालेला नाही। त्यामुळे जामीन देता येणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता जेलमध्ये रमेश म्हात्रेचा मुक्काम जो आहे तो वाढलेला आहे। 6 ऑगस्ट अगदी, त्यामुळे आता 6 ऑगस्टला कोर्ट काय निर्णय देते ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।